या समयी जो शास्त्र भाग आहे कलस्य करसपत्र अध्याय 4 वचन 2, 3 आणि 4 या 3 वचनांवरती आपण जो आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण मनन करूया। मी वचन वाचतो। प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत रहा। आणखी आम्हासाठीही प्रार्थना करा, अशी की ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हासाठी वचनाकरिता दार उघडावे, ह्यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रगट करावे। देवबाप हे वचन या समयी आम्हासाठी आशीर्वादाचं करो, समजण्यास सहाय्य करो आणि प्रार्थना केल्याप्रमाणे मला पण बोलण्यास देव योग्य शब्द पुरवो। प्रियांनो, या वचनामध्ये आपण प्रार्थनेच्या संदर्भात काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया। वचन 2 या वचनामध्ये 3 गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात। वचन 2 मध्ये 3 गोष्टी पाहावयास मिळतात। त्या म्हणजे प्रार्थना जेव्हा आपण करतो तेव्हा आपण प्रार्थनेमध्ये तत्पर असलं पाहिजे। पौलाने किंवा पौलाच्या द्वारे देवाने कळवलं, शिकवलं मंडळीला, कलस्य येथील मंडळीला की प्रार्थनेमध्ये तत्पर असा। पहिली गोष्ट आहे, आपण प्रार्थना करण्यात फार तत्पर असलं पाहिजे। जेव्हाही केव्हा आम्हाला प्रार्थनेचा विषय समजतो, मोबाईलवरती आपल्याला कळतं की कोणी बंधू आजारी आहे किंवा कोणत्या ठिकाणी मंडळीची नवीन सुरुवात होत आहे, जे काही प्रार्थना करण्यासाठी आपल्याला समजतं तेव्हा आपण प्रार्थना करण्यामध्ये दिरंगाई, ढिलेपणा करू नये, तर प्रार्थनेमध्ये तत्परता असली पाहिजे असं या ठिकाणी आपण पाहतो। दुसरा शब्द आलेला आहे वचन 2 मध्ये, व तिच्यात उपकार स्तुती करीत जागृत रहा। दुसरा शब्द आलेला आहे उपकार स्तुती। जेव्हाही कधी आम्ही आमच्या देवाकडे त्याच्या चरणाजवळ प्रार्थना करावयास येतो तर तत्परतेने आपण आलं पाहिजे, पण त्याच सोबत आपल्या प्रार्थनेमध्ये प्रथम नेहमी सर्वदा उपकार स्तुती असली पाहिजे। जेव्हाही केव्हा आम्ही प्रार्थना करायला येतो तेव्हा देवासाठी देवाची आम्ही उपकार स्तुती केली पाहिजे। उपकार स्तुती या शब्दाच्याच अर्थाप्रमाणे देवाने येथपर्यंत जे उपकार आपल्यावरती केलेले आहेत ते उपकार आपण आठवले पाहिजेत आणि ते उपकार आठवून आपण आपल्या देवाची उपकार स्तुती केली पाहिजे। जर आपण अशी प्रार्थना करत असलो तर ती या वचनाप्रमाणे बरोबर नाही। काय बरं, आम्हाला समजलं की कोणी बंधू, जसं आता पाठीमागे आम्ही वाचलं, बंधू अशोक चांदणे आजारी आहेत, प्रार्थना करा। मग देवा तुला मी धन्यवाद देतो आणि ब्रदर बंधू अशोक चांदणे यांच्या आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, हे ठीक आहे। परंतु धन्यवाद देत असताना जर आमच्याकडे वेळ आहे तर आम्ही अगोदर देवाने आम्हाला इथपर्यंत ज्या प्रकारे सहाय्य केलेलं आहे, देवाने जे आमच्यावर उपकार केलेले आहेत ते उपकार आठवून आपण देवाचा धन्यवाद केला पाहिजे। स्तोत्रकर्ता 103चं वचन सर्वांच्या पाठ आहे, तरी पण आपण ते वाचूया। स्तोत्र संहिता अध्याय 1 ते 103 आणि त्यामध्ये आपण सुरुवातीच्या वचनामध्ये पाहतो की 1 आणि 2 मध्ये, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर,
हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. या स्तोत्रामध्ये दावीद राजा अतिशय स्पष्टपणे सांगत आहे. तो स्वतःच्या जीवाशी बोलत आहे, स्वतःशी बोलत आहे आणि तो स्वतःला एक प्रकारे स्वतःच आठवण करून देत आहे की हे माझ्या जीवा, हे माझ्या अंतर्यामा, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. त्याच्या परमेश्वराचा धन्यवाद कर आणि त्याचे सर्व उपकार विसरू नको. तर आणि हे उपकार स्तुती आम्ही का केली पाहिजे? कारण जेव्हा आपण येथपर्यंत देवाने आपल्यावर जे उपकार केलेले आहेत, देवाने आपल्या प्रार्थनेचं जे उत्तरे दिलेले आहेत, याचं जेव्हा आम्ही स्मरण करीतो तेव्हा अजून आमचा विश्वास बळकट होतो की देवाने आम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून सोडवलं, देवाने आम्हाला देवाने आमच्या एवढ्या प्रार्थना ऐकल्या आहेत आणि आता जी मी प्रार्थना करत आहे देव तीही माझी प्रार्थना ऐकेल. आपण करिन्थकरास पौलाचे दुसरे पत्र 1 अध्याय आणि त्यामधून मी वचन 10 वाचतो. 1 अध्याय वचन 10. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले, तो आता सोडवित आहे आणि तो आम्हाला या पुढेही सोडविल अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. तर आपण प्रार्थना करत असताना प्रार्थनेमध्ये पहिली गोष्ट आम्ही तत्पर असलं पाहिजे. प्रार्थनेमध्ये दुसरी गोष्ट जी आपण पाहतो या वचनामध्ये तर ती म्हणजे आपण प्रार्थना करत असताना त्यामध्ये उपकार स्तुती केली पाहिजे आणि इतर संदर्भ दाखविण्याची आपल्याला गरज नाही, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे. तरी पण जर आपण थेसलोनिकरास पत्र 5 अध्याय आणि वचन 18 जर वाचलं, पहिले थेसलोनी 5 अध्याय वचन 18, त्यामध्ये आपण असं वाचतो, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. का बरं? कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. देवाची ही इच्छा आहे. प्रियांनो, आम्हीही जेव्हा कधी कोणावर जर उपकार केले तर आपल्यालाही असं जर कोणी त्या उपकाराबद्दल जर त्यांनी आम्हाला धन्यवाद दिले तर निश्चित आम्हाला पण बरं वाटतं. बऱ्याच वेळेस मी मोटरसायकलवरती जात येत असताना जे कोणी हात करतं त्याला थांबून त्याला बाईकवरती बसवतो, पाहिजे तिथे सोडतो आणि जेव्हा ते उतरल्यानंतर जर वयस्कर माणसं असले तर ते पाठीवर हात ठेवतात आणि धन्यवाद म्हणतात. तर एक बरं वाटतं. तरुण मुलांना बसवल्यानंतर ते म्हणतात अंकल थँक्यू, बरं वाटतं. तर प्रियांनो, आमचा देव जो आहे तो आमच्यावर किती उपकार करतो. आमची योग्यता लायकी नसतानाही तो ख्रिस्त येशूमध्ये आमच्यावर उपकार करतो. तर आपण जेव्हाही कधी प्रार्थनेला येऊया किंवा जेव्हा आम्हाला प्रार्थनेला विषय समजेल तेव्हा आम्ही प्रार्थनेमध्ये तत्परता, उत्साह, आवेश दाखवूया. आवेशाने, उत्साहाने प्रार्थना करूया. काही वेळेस नकळतपणे चुकून असं होतं, मंडळीमध्ये प्रार्थनेचे विषय येतात, परंतु आराधनेच्या दिवशी जे शेड्यूल असतं त्यामध्ये प्रार्थना करण्यासाठी वेळ कमी असतो आणि केव्हा केव्हा तर ते प्रार्थनेचे विषय काही बंधुजनांकडून विसरले जातात नकळतपणे, किंवा त्या विषयावर प्रार्थना करण्यासाठी वेळ कमी पडतो. पण प्रियांनो, आपल्या घरी प्रार्थना करा, कुटुंबात प्रार्थना करा, मंडळीमध्ये एकचित्त होऊन
तत्परतेने प्रार्थना केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण त्या प्रार्थनेमध्ये जेव्हाही प्रार्थना करायला येऊ देवाजवळ, तेव्हा आपण देवाने केलेल्या उपकारांची जेवढी अधिक होईल तेवढी आपण त्याच्या उपकारांची स्तुती करूया. कारण त्याद्वारे आपल्याला एवढ्या मोठे संकटातून सोडवलं, आता तो पुढील संकटात सोडविल, असं पौल दुसरे कोरिंथमध्ये 1:10 म्हणतो. तसं आपणही म्हणू शकतो. जेव्हा आम्ही उपकाराचं स्मरण करीतो तेव्हा आमचा अंतःकरण आमचा विश्वास मजबूत करतं. देवाने एवढ्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे, तर देव इथून पुढले प्रार्थनेचं ज्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत त्याचं पण उत्तर देईल. आणि म्हणून आपण उपकार स्तुती केली पाहिजे. तिसरा शब्द आहे तो म्हणजे जागृत राहा. प्रियांनो, हे सर्व शब्द फार परिचित आहे. कदाचित आपण जे अभ्यास वृत्तीचे आहात आपल्याला वाटेल हा संदेश काही महत्वाचा नाही, पण प्रियांनो, कोणताही संदेश जो आम्हाला ठाऊक आहे आणि तो जर आम्हाला पुन्हा देव देत आहे तर याचा अर्थ आम्हाला तो कृतीत उतरवण्यासाठी देव त्याविषयी सांगत आहे. तर तिसरा शब्द आहे जागृत राहा. आणि जागृत राहण्याविषयी जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त त्याने वारंवार शिष्यांना सांगितलं, गेतसेमनी बागेमध्ये पण सांगितलं की जागृत राहा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना नेहमी सांगितलं जागृत राहा. पौलाने शिकवलं जागृत राहा. पेत्राने सुद्धा सांगितलं जागृत राहा. कारण प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. जर आपण थेसलोनिकरास पत्र काढलं, ही वचने आपल्याला माहिती आहेत, तरी पण जर थेसलोनिकरास पत्र पहिले पत्र अध्याय 5 आणि त्यामध्ये जर वचन 6 वाचलं तर असं म्हटलेलं आहे, ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. का बरं? वचन अध्याय 5 याला हेडलाईन दिलेली आहे, प्रभूचे आगमन व जागृतीची आवश्यकता. प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे, हा विचार आणि प्रभू येशू ख्रिस्त येण्याची आशा हे आमचं आत्मिक संजीवन करीते. आणि म्हणून आपण प्रार्थनेमध्ये जागृत असलं पाहिजे. आता पुढे आपण पाहतो, आणखी आम्हासाठीही प्रार्थना करा, अशी की ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हासाठी वचनाकरिता दार उघडावे, यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रगट करावे. आता इथे प्रार्थनेसाठी अजून काही विषय आपल्या समोर येत आहेत. या ठिकाणी देवाचा सेवक पौल याची देवाने निवड केलेली होती. देवाने त्याला स्वतः पुष्कळ रहस्य प्रगट केलेले होती आणि देवाने त्याच्याद्वारे अनेक लोकांचं तारण केलेलं होतं. पौलाच्या सेवेतून मंडळ्या उभ्या राहिलेल्या होत्या आणि तो देवाचा उपयोगी पात्र होता. तो देवाचा फार उपयोगी असा प्रेषित होता. एवढं असताना तो सांगत आहे मंडळीला, काय बरं? तुम्ही प्रार्थना करा. कशासाठी बरं? तो म्हणत आहे की ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हासाठी वचनाकरिता दार उघडावे. प्रियांनो, पौल जेलमध्ये होता. तो जेलमधून बाहेर येण्यासाठी सांगत नाही, तर तो सांगत आहे की वचनाकरिता दार उघडावे म्हणून प्रार्थना करा. ख्रिस्ताचं रहस्य, ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं रहस्य काय आहे ते आम्हाला सांगण्याची संधी मिळावी म्हणून देवाने द्वार उघडावं म्हणून प्रार्थना करा. प्रियांनो, आपण जी देवाची सेवा करतो त्यामध्ये खरोखर ते दार देवाने उघडलेलं असलं पाहिजे. जेव्हा माणसं दार उघडतात आणि ते जर देवाने उघडलं नसेल तर त्या ठिकाणी काही फलप्राप्ती होत नाही. म्हणून
देवाने दार उघडावं यासाठी पौल प्रार्थना करत आहे. तर आपण जे प्रभूची सेवा करणारे लोक आहेत, स्वतःही सेवा केली पाहिजे आणि नवीन नवीन वेगवेगळ्या ठिकाणी देवाच्या इच्छेप्रमाणे देवाने सुवार्तेसाठी ख्रिस्ताचं रहस्य त्या ठिकाणी प्रगट करता यावं म्हणून सांगण्यासाठी देवाने द्वार उघडावं म्हणून कलसेकरांनो प्रार्थना करा असं पौल सांगत आहे. आज महाराष्ट्र एव्हेंजिकल ट्रस्ट आणि पुष्कळ आपण सर्व विश्वासणारे आमचं ध्येय आहे की महाराष्ट्र जिंकायचं आहे. पण तो महाराष्ट्र जिंकण्यासाठी आपण देवाने ख्रिस्ताचं रहस्य प्रगट करण्यासाठी द्वार उघडावं, देवाने दार उघडावं म्हणून आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि पुढच्या वचनामध्ये आपण पाहतो अजून एक विनंती पौल करत आहे. काय बरं? वचन 4, ह्यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते रहस्य प्रगट करावे. आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे वरवर पाहिलं देवाचा सेवक पौल तो म्हणत आहे की मला जसे बोलले पाहिजे ख्रिस्ताचं रहस्य प्रगट करणे ही फार मोठी जबाबदारी आहे. सुवार्ता सांगणे ही फार मोठी जबाबदारी आहे. कारण या ख्रिस्ताच्या ज्ञानाविरुद्ध सुवार्तेच्या विरुद्ध उभारलेले प्रत्येक तट पाडण्याची क्षमता जी सुवार्तेमध्ये ती आम्हाला लाभली पाहिजे. आम्हाला प्रत्येकाच्या प्रतिप्रश्नांचं त्यांचं उत्तर देता आलं पाहिजे. त्यांना टीका करणारे, आडव्यात प्रश्न विचारणारे त्यांना निरुत्तर करता आलं पाहिजे. आणि ख्रिस्ताचं रहस्य हे प्रगट करता आलं पाहिजे. त्यासाठी पौल कलसेकरांना म्हणत आहे काय बरं? मला जसे बोलले पाहिजे तसे बोलून ते रहस्य प्रगट करता यावे म्हणून काय करा बरं? माझ्यासाठी प्रार्थना करा. आपण देवाच्या सेवकांसाठी, मंडळीतील वडीलजनासाठी देवाचं ख्रिस्ताचं रहस्य सांगत जे आहेत त्या प्रकारे जी सेवा करत आहेत त्यांना योग्य शब्द सुचावेत, त्यांना योग्य प्रकारे बोलता यावं, ख्रिस्ताला योग्य प्रकारे जाहीर करता यावं म्हणून आपण विश्वासणाऱ्यांनी प्रार्थना केली पाहिजे. आता एक महत्वाचा एक मध्ये विषय आहे, 2 मिनिटांमध्ये मी थांबतो. तर ते रहस्य काय आहे? ख्रिस्ताचं रहस्य प्रियानो सारांश रूपाने पण सांगता येईल, पण आपण इफिस्करस पत्र काढूया. आणि या इफिस्करस पत्राविषयी जर इफिस्करस पत्रामध्ये जर आपण पाहिलं 3ऱ्या अध्यायामध्ये तर प्रियानो या रहस्याविषयी पौल सांगत आहे जे रहस्य मला प्रगट झालेलं आहे त्याचे श्रेष्ठत्व असं आहे ते पूर्वीच्या काळी जे संदेष्टे होते त्यांना कोणालाही प्रगट करण्यात आलं नव्हतं. ते प्रेषितांना आणि नवीन करारामध्ये देवाने प्रेषितांना संदेष्टांना प्रगट केलेलं आहे. वचन 5, ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्टांना प्रगट करून दाखविलेले आहे तसे ते इतर पिढ्याच्या मनुष्य संतानास कळविण्यात आले नव्हते. आणि ते रहस्य हे की काय बरं? परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगाने आमच्या बरोबर वतनबंधू, आमच्या बरोबर एक शरीर व आमच्या बरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत. अजून जर आपण कलसेकरास पत्र अध्याय 2 आणि वचन 2 मध्ये ते रहस्य काय ते सांगितलेलं आहे. जे परिश्रम ते परिश्रम यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री संपत्ती त्यांना विपुल मिळावी आणि व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त
ह्याचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे. 3 वचन, त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व निधी गुप्त आहेत. प्रियानो, ते रहस्य काय आहे? ते रहस्य ख्रिस्त आहे. ते रहस्य ख्रिस्ताची सुवार्ता आहे. ते रहस्य म्हणजे ख्रिस्त, मेन म्हणजे ख्रिस्त आहे. ख्रिस्त म्हणजे काय? ख्रिस्ताची सुवार्ता आहे. आणि ते रहस्य म्हणजे देवाची मंडळी आहे. कारण जे तारण पावलेले लोक एक देवाची मंडळी म्हणून एकत्रित आहेत, देवाचं कार्य करत आहेत, आराधना करत आहेत. आणि काय बरं, स्वर्गातील देवदूत वरून मंडळीला आराधना करताना, देवाचं कार्य धन्यवाद करताना पाहतात. आणि देवाचं ज्ञान आणि देवाची बुद्धी हे सर्व पाहून ते सुद्धा त्याची आराधना करतात. शेवटचं वचन वाचून मी बंद करतो. इफिस्करास पत्र 3 अध्याय आणि वचन 10-11 एकत्र आहे. यासाठी की जो युगादी कालचा संकल्प त्याने आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे. म्हणजे देवाचं रहस्य ख्रिस्त, देवाचं रहस्य ख्रिस्ताची सुवार्ता, देवाचं रहस्य ख्रिस्ताने स्थापन केलेली मंडळी. तर आपण या ठिकाणी थांबूया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रार्थनेचे 5 मुद्दे आपण पाहिले की पहिली गोष्ट आपण प्रार्थनेत तत्परता असावी. दुसरी गोष्ट आपण प्रार्थनेमध्ये धन्यवाद दिले पाहिजे, उपकार स्तुती करावी. तिसरं म्हणजे आपण प्रार्थना करत असताना जागृत असलं पाहिजे. चौथी गोष्ट, सेवकांसाठी विशेष करून सुवार्तेसाठी देवाचं रहस्य सांगण्यासाठी दार उघडले जावे म्हणून प्रार्थना केली पाहिजे. आणि 5वी गोष्ट, सेवकांना योग्य प्रकारे शब्द असावेत, ज्ञान देवाने द्यावं म्हणून प्रार्थना केली पाहिजे. आणि ख्रिस्ताचं ते रहस्य म्हणजे ख्रिस्ताची सुवार्ता, ख्रिस्ताची मंडळी म्हणजे सर्व काही ख्रिस्त ते रहस्य आहे.